तर आता शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पावसानं ओढ दिली आहे आणि त्यामुळे मराठवाडा तसंच विदर्भात देखील परिस्थिती गंभीर झाली आहे। पावसाचा अर्थातच ब्रेक आणि त्यामुळे पेरण्याही खोळंबलेल्या आहेत। मोसमी पावसाच्या हंगामावर एल निनोचा मोठा प्रभाव दिसू लागलाय। कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला, मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातले बहुतांश जिल्हे आणि विदर्भातल्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय आणि त्यामुळे राज्यातला निम्मा भाग हा दुष्काळाच्या सावटाखाली आहे। राज्यात आतापर्यंत 59% इतक्या क्षेत्रावर पेरण्या झाल्यात। गेल्या वर्षी याच काळात 82% क्षेत्रावरती पेरण्या झाल्या होत्या। कोकण, पुणे, कोल्हापूर विभाग यामध्ये पिछाडीवर आहे। अमरावती विभागात सर्वाधिक 81% पेरणी झालेली आहे। पेरण्या कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे, तर याचा मोठा अन्नधान्याच्या उत्पादनावरती परिणाम होणार आहे। महागाई वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जाते। तर मराठवाड्यामध्ये यंदा पावसानं पुरती निराशा केली आहे। पावसाच्या सततच्या अनिश्चिततेमुळे आणि दीर्घ खंडामुळे संपूर्ण मराठवाड्यात खरीप पेरणीचा वेग कमालीचा मंदावलाय। जून महिना कोरडा गेलाय, त्यानंतर जुलै उजाडला तरी सुद्धा परिस्थिती सुधारली नाहीये। दमदार पावसाअभावी शेतकरी चातकासारखी दाट ढगांची वाट पाहतायत। पेरण्या खोळंबल्यानं ग्रामीण भागात मात्र चिंतेचेच ढग जास्त गडद झालेत। जवळपास आता महत्त्वाच्या पिकांचा पेरणीचा वेळ देखील संपलेला आहे आणि पेरणीची आकडेवारीच मराठवाड्यातील या भीषण वास्तवाची साक्ष देते। 10 जुलै अखेरपर्यंत अहवाल जो समोर आलाय त्यात मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ 64% पेरणी पूर्ण होऊ शकली आहे। एकूण खरीप हा सर्वसाधारण क्षेत्र जे ते 49,72,766 हेक्टर इतका आहे आणि पावसानं दगा दिल्यामुळे यापैकी केवळ 31,80,975 हेक्टर क्षेत्रावर पेरणीची धूळ उडाली आहे। उर्वरित लाखो हेक्टर जमीन अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे आता खरीपाच्या मुख्य पिकांच्या पेरणीची वेळ ही संपत आली आहे। इकडे नाशिक जिल्ह्यात यंदा केवळ 34% खरीपाच्या पेरण्या झाल्यात। पावसात खंड पडलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोरचं संकट वाढलंय। गेल्या 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलीये। सोयाबीन, मका, बाजरीसह खरीप पिकांच्या पेरणीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातला शेतकरी हा पावसाच्या सध्या प्रतीक्षेत आहे। सध्या शेतकऱ्यांच्या समोर आवासून मोठं संकट उभं ठाकलेलं आहे आणि मान्सूननं दिलेला अर्थातच हा सगळ्यात मोठा घेतलेला ब्रेक आहे। एल निनोचाही परिणाम प्रभाव आहे असंही सांगितलं जातंय। त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय।